नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातले असंख्य प्रेक्षक गेली 26 वर्ष मला पाहतात आणि त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी मी कधीही मुलाखती करत नाही. भूमिका अशी असते की जे घडलं आहे त्याच्यातनं काहीतरी न्यायालयीन प्रक्रिया व्हावी आणि न्याय मिळावा. आणि त्यामुळे केतन आज जेव्हा आपल्यात नाही आहे, बरोबर त्याला 1 महिना पूर्ण झाला. त्यानंतर ह्या महिन्याभरामध्ये अगरवाल कुटुंब माझ्याबरोबर आहे. तर त्यांनी काय बघितले, तपास कुठल्या दिशेला चालला आहे, काय त्यांची सरकारकडून अपेक्षा आहे आणि मुख्यत्वे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण आई तुमचं मुलाखत सुरू व्हायच्या आधीच तुम्ही तर रडायला लागले. 1 तास आधी फोन आला होता, आता 11:30 वाजले. पावणे 11 वाजता फोन आला होता. तुम्ही रिसिव्ह केला? काय पहिला फोन होता तो? सिया की मम्मी का फ़ोन आया था कि बच्चे केतन गिर गया ऊपर से, ऐसे थोड़ा बच्चे लोग रहे, सिया बहुत रो रही है. इतकं थोडंच बघून आलं की मग आम्ही निघालो. अंघोळ करायला गेलो तर मला सांगितलं, आम्ही लगेच निघालो. तुम्ही होते घरीच ना? हो, मी घरीच होतो. राखी पळत रूममध्ये आली आणि सांगितलं की सियाच्या आईचा फोन आला आहे आणि केतन वरनं पडला खाली, असं ते सांगतायत. ते रडतायत. असं त्यांचं मला सांगितलं. मग आम्ही ताबडतोब निघालो इथं त्यांच्याकडे जाण्याकरता. नाही, किती वेळ लागला तुम्हाला तिथे? रफली पाऊण तास ते 1 तास लागला जायला आम्हाला. ते पाऊण तासामध्ये तुम्ही फोन कॉल भरपूर केले असतील. हे कसं झालं? हो, पाऊण तासामध्ये आम्ही भरपूर कॉल्स केले. सियाच्या मोबाईलवर पण केले, केतनच्या मोबाईलला पण केले. अजून काय हेल्प भेटू शकते का तिथं, त्याच्यासाठी पण केले प्रयत्न. की असा फोनवर कळालं होतं की तो वरनं पडला आहे आणि कुठं सापडत नाही. त्यामुळे भरपूर असा कुठं काही मदत भेटू शकते का म्हणून फोन कॉल केले. तुम्ही तिथे पोचल्यावर काय झालं? तिथं पोचल्यावर आम्ही बघितलं की सिया उभारलेली होती आणि गावाचे लोक भरपूर होते, पोलीस होते, भरपूर लोक मदत करणारी तिथं उभारली होती. आणि त्यांनी मला सांगितलं की सापडला आहे मुलगा, पण तो थोडं वरती आहे, आम्ही काढतो आहे त्याला, आणि तो आता नाही राहिला, असं ते लोकांनी सांगितलं मला तिथं. मग अशी मी ह्याच्या आधी त्यांना भेटलो तेव्हा माझं लक्षात आलं की त्यांचं आणि त्यांच्या वडिलाचं सामाजिक काम खूप मोठं होतं. आणि लोहगड किल्ल्याच्या परिसरामध्ये तुम्ही पुनर्वसनाची कामं केली. नाही, लोहगडच्या प्रसार नाही, तिकडची जी लोक काही होती, ज्यांचे इकडं आमच्या भागात कामं होती, त्यांना काय आपण हेल्प केली होती म्हणून तिथले लोक मला असं नावाने ओळखत होते. काय तेव्हा त्यांना कळालं की हळूहळू की विशाल अग्रवाल यांचा मुलगा पडला आहे, तर तिथं अशी खूप गर्दी गोळा झाली आहे. मग पहिलं रेस्क्यू त्यांनीच केलं गावकऱ्यांनी? हो, गावकऱ्यांनीच. तिथं ते 2-3 सामाजिक संस्था आहेत ज्या ट्रॅकिंग या तिथं असं काही झालं तर ते लोकांना हेल्प करतात. त्या लोकांनीच आणि पोलिसने डिपार्टमेंट पण होता पूर्ण, त्या लोकांनी म्हणून रेस्क्यू केला. हा प्रश्न विचारणं मी चुकीचं आहे तुम्हाला. त्या महिन्यात झोप तर लागली नसणार? झोपच येत नाही, झोप बिलकुल येत नाही. केतनच्या रूममध्ये जाऊ नको वाटायला लागलं. सगळं केतनचं सामान असंच ठेवलेलं अजून पण खूप आहे. केतनची सही काय पण वस्तू बघतो, केतनची खूप आठवण येते, खूप आठवण येते. त्याला लहानपणीपासून मी लई जपून केलेलं. त्याला भूक, तो खात नव्हता तर आम्ही पण खात होतो, आमची फॅमिली सगळं खात होतो. फैमिली टाइम तो उसको भूख लगने की तो भी वो खाना नहीं खाने का, वो रुकने का पप्पा के लिए, पप्पा के लिए, लेकिन वो कभी नहीं रुका.
खूप शिकवत. त्याचं खूप इच्छा होती की मी मोठा बिजनेसमैन बनूं, जैसे बब्बा बने, पप्पा बने. मम्मी ने बहुत बिजनेसमैन बनने वाला हूँ. उसके पास उसने बहुत पढ़ाई भी की थी, बहुत डिग्री है उसके पास. उसकी बहुत इच्छा थी. मी ह्यांना हा प्रश्न का विचारला, 1 महिन्यानंतरचं त्यांचं दुःख मी समजू शकतो, पण न्यायालयीन प्रक्रिया किती दिवसात व्हावी असं तुम्हाला वाटतं? आता ते काय त्यांचं प्रोसिजर आहे हं. आणि न्यायव्यवस्था खूप चांगलं काम करते आहे. गिल साहेब व त्यांची पूर्ण टीम, LCPची, पुणे ग्रामीणची, हे सगळे लोक खूप व्यवस्थित काम करत आहेत. तर जोपर्यंत त्यांचा पूर्ण तपास होत नाही, आपण असं टाईम नाही सांगू शकत ना. एकदा तपासून चार्जशीट इनवर्ड झाली तर आमची इच्छा आहे की कोर्टाने ते लवकरात लवकर त्याच्या डेट्स घेऊन फास्ट ट्रॅकवरती घेऊन आणि आरोपींना कठोर ते कठोर शिक्षा व्हावी. तुम्हाला 2 मुलं ना? मला एक मुलगा, एक मुलगी. तर मुलगी इथेच घरीच असते. हा, मुलगी घरीच असते. त्याचं पण शिक्षण म्हणजे आता ते ग्रॅज्युएट संपत आलं आहे तिचं. मग आत्तापर्यंत जो तपास झाला त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हो, पूर्ण न्यायव्यवस्था खूप सहयोग करते, खूप चांगलं काम करते आणि त्यांनाच हे सगळं समोर आणलं आहे प्रकरण. आणि मुख्यमंत्र्यांनी जेवढं तुम्हाला सहकार्याची बोलले होते ते बाहेर, तेवढं सहकार्य मिळालं आहे? हो, माननीय मुख्यमंत्र्यांनी जेवढं मला जे काही सांगितलं होतं, वचन दिलं होतं, या जे कमिटमेंट केल्या होत्या त्या सगळ्या मिळालेल्या आहेत. मी त्यांना 2 मागण्या केल्या होत्या, एक फास्ट ट्रॅक कोर्टसाठी आणि एक स्पेशल PP म्हणून श्री उज्ज्वल निकम साहेब यांना. तर त्या दोघांचे पण त्यांनी सेम डे मला ॲथोरायझेशन दिलं आणि ते केलं. आता फास्ट ट्रॅकची ऑर्डर जोपर्यंत हे होत नाही चार्जशीट, त्याच्यानंतर ते येत असेल. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे असं सगळं झालेलं आहे. पण ह्या 1 महिन्यामध्ये गोयल कुटुंब ज्या पद्धतीनं वागतंय, आम्ही पण त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकतो. मी तर काय पर्सनली कधी गेलो नाही त्यांना भेटायला. किंवा सियासुद्धा ज्या पद्धतीनं त्याची देहबोली दिसते आहे, एखादा इतकी 26 वर्षात मी असं बघितलेलं नाही की इतका गंभीर गुन्हा घडल्यानंतरसुद्धा एखादा आरोपी काहीच त्याच्याच्या, हे वयामुळं आहे का काय? तुमचं काय आकलन त्याच्याबद्दल? काही सांगता येत नाही. आम्ही तर त्याच्या ह्यांच्या चांगला स्वभाव असेल या आपण पॉझिटिव्ह, कोणी जेव्हा सून आणायला बघतो तर निगेटिव्ह तर विचार करत नाही ना तिच्या बाबतीत, कुठल्याही मुलीच्या बाबतीत. आपण तर पॉझिटिव्ह विचार करूनच त्याला आणली होती की चांगला स्वभाव आहे. पण आता हे जे दिसतं, जसं त्यांनी ते मीडियाला फिंगर दाखवलं, जसं काही पोलीस स्टेशनमध्ये त्याचं वावरणं दिसत होतं मीडियांमध्ये, तर असं कुठं त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होताना असं काही मला अजून दिसलं नाही माझ्या हिशोबाने. आणि गोयल कुटुंबांच्या ज्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकत आहे, गोयल कुटुंबाच्या प्रतिक्रिया म्हणजे ते दरवेळेस म्हणतात अगर म्हणजे ह्या अगरचा अर्थ काय हे मला अजून कळालं नाही. ते म्हणतात अगर असेल तर पुन्हा बाकीच्या गोष्टी पण करायला लागलेत. मग या तर त्यांनी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन भेटावं, समजून घ्यावं की काय परिस्थिती आहे, काय खरं आहे, काय त्यांच्याकडे प्रूफ आहे, त्याच्यावरती त्यांनी विचार करून बोलावं. एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय शिक्षा केली पाहिजे अशा लोकांना? फांसी. फाशीची शिक्षा दिली पाहिजे. अगर गोयल फैमिली अभी भी अगर बोल रहे हैं, 1 महीना हो गया मेरा बच्चा घर पे आया ही नहीं है. 1 महीना पूरा, आज 1 महीना हो गया, अभी भी अगर बोलेंगे तो क्या? अभी तो अब तुम लोग तारीफ कर रहे कि केतन बहुत अच्छा है, केतन मेरा बेटा था, बहुत अच्छा था, फिर आज क्यों? आज तो अपने साइड हो. बेटी ने गुनाह किया है ना, मानो. तुम्ही व्यावहारिक जगात जास्त वावरता म्हणून तुम्हालाही असं वाटतं की फाशीची शिक्षेशिवाय दुसरं काही होऊ नये? फाशी शिक्षेपेक्षा मोठं काय असेल तर ते व्हायला पाहिजे. हे महत्त्वाचं.
कारण अशी विक्षिप्त प्रकृतीसारखे झाले. एक 19-20 वर्षाच्या मुलीला लग्न नाही करायचं तर खूप ऑप्शन होते ना सर. आणि त्याच्या फॅमिलीनी त्याला फोर्स केला का त्याच्या आत्या काकांनी त्याला फोर्स केला का काय होतं ते त्यांच्या घरचा मॅटर होता ना. माझ्या मुलाला मारायचं काय कारण आहे? आम्ही काय त्यांच्या घरी गेलो नाही, आम्ही काय त्यांना फोर्स केला नाही. हे त्यांच्या पोरीचे काही लफडी होती, तिला लग्न करायचं होतं नव्हतं आम्हाला तर कधीच नाही बोलले. आता मीडियांमध्ये काही त्यांच्या एंगेजमेंटच्या व्हिडिओज येत आहेत, ते बघतायत तुम्ही. तुम्हाला बघून असं वाटतंय का त्या मुलीकडं की ती आनंदी नव्हती या तिला लग्न करायचं नव्हतं? मग अखेर त्यांनी हे का केलं? लग्न नाही करायचं होतं तर नाही करायचं, नाही म्हणून सांगायचं एकदा. आम्हाला नाही म्हणून सांगायचं. एकदा सुद्धा त्यांनी एवढा सोपा तरीका होता नाही म्हणण्याचा. त्यांनी सरळ माझ्या पोराची हत्या करून टाकली. म्हणजे ह्याच्यात त्याला कोण शिकवतंय का? ह्याच्यात अजून कोणाकोणाचे हात हसू शकतात का? हे पण गोष्टी बघायला पाहिजे. कोणाचं वाटतं तुम्हाला? नाही आता ते मी सांगू नाही शकत, पण ते तपासाचा भाग आहे. पण एक असा विचारधारणा येते ना की एवढ्या मुलीला एवढंपर्यंत जायचं म्हणजे ती आई. एक विचार करा की ते म्हणते मी नाही नाही म्हणू शकत होते. म्हणजे एक आई मुलगी या मुलगी बापचे काय रिलेशन आहेत की ते आपल्या बापाला लग्न नाही करायचं हे सांगू नाही शकत. ती फार ऑर्थोडॉक्स फॅमिली आहे का गोयलची? म्हणजे फार असं नाही आता तर conservative आहे? असंच दिसतं ना. आता ही जी स्टेटमेंट येत आहे त्या मीडियामध्ये ऐकतोय आपण की ती नाही नाही म्हणू शकली. असा काय गोष्ट आहे की एक मुलगी आपल्या आई वडिलांना आपल्या मनातली गोष्ट ते तिला सांग. पर ह्या गोष्ट कशा होतात समजत येतात. तुम्ही त्याचे व्हिडिओज बघितलात, कुठं काय केलं तर त्याच्या चेहऱ्यावर अगर एखाद्या मुलीला लग्न करायचं नसेल तर ती अशी डान्स करेल का? ती अशी वावरेल का? ती हमेशा पडका चेहरा घेऊन या कुठंतरी असे दुःखी आहे उदास असं. दुःखी आहे असं दाखवेल ना. पण कुठं दिसतं का? आता हे ती म्हणतीये नाही, पण मला त्या गोष्टीचं अजून समाधान होत नाही. मला असं वाटतं त्यामागे काहीतरी कारणं असायला पाहिजे. या त्यांचा काय विषय आहे, का केलं त्यांनी हे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही निघेल तर दिसेल समोर. आई तुमच्या कधी नाही महिला म्हणून तुम्हाला कधी असं नाही जाणवलं की हे सिया नाही ना? फोनवर पण कधी बोलणं झालं तर कधी मच्छीचे बात करणं कधीच नाही. एकदाही असं नाही वाटलं की हिला हे जे काही त्यांच्या कुटुंबियाकडनं सांगितलं गेलं की केतनला हेअर पॅच होते किंवा तो व्यवस्थित बोलू शकत नव्हता, हे खरं आहे? नाही. सर त्याला हेअर पॅच होता पण व्यवस्थित न बोलायचा विषयच नाही. त्याचे खूप सारे व्हिडिओज नेटवरती आहेत, स्पीचेसचे आहेत. स्कूल टाइम कॉलेज टाइम स्पीच देणे का हो? भाषण करायचं? भाषण करत होते, सर्टिफिकेट त्याचे खूप भाषण केले. भाषण म्हणजे असा मॉनिटर हे नाही, स्कूल मॉनिटर होता. त्यांच्याबद्दल जे काय सांगायचं, त्यांचे जे शाळांचे गॅदरिंग असायची या त्यांचे काही संमेलन असायचे, एकदम ॲक्टिव्ह होता. आणि तो हेअर पॅच लावायचा हे बरोबर आहे, हे आम्ही त्यांना अगोदरच सांगितलं होतं त्याच क्लिअर. दिवशीच सांगितलं. ओके, ज्या दिवशी बघायला गेलो आम्ही त्याच दिवशीच सांगितलं. पहिले ते सांगितलं आणि पुन्हा एंगेजमेंटचा विषय आला. रिंग करायच्या आधीच तेच सांगून टाकलं. ह्यांनी स्वतःने सांगितलेलं आहे. आम्ही ती लपून नाही ठेवली ती गोष्ट. हे त्या सियाला पण सांगितलं? सगळ्यांना, त्याच्या आई वडील आत्या काका सगळ्यांना सांगितलं. सियाला त्याच्या भावाला सगळ्यांना क्लिअर केलंय. आणि ह्या गोष्ट तर त्याच्या आईने पण कबूल केलेत ना की आम्हाला आणि ही त्याने गोष्ट सांगितलं सियाला होतं. सगळं माहिती होती. बरं तरी माझं म्हणणं काय आहे की त्याला अगर केतन हेअर पॅच लावत होता हे त्याला
पसंत नंतर नाही झाला समजा, तरी सांगायला तरी पाहिजे. त्यांनी मारायचं कारण काय होतं? त्यांनी लग्नाला नाही म्हणावं ना स्पष्ट. नाही करायचं होतं. काय असं झालंय का त्यांनी एकदा तरी लग्नाला नाही म्हणलं आणि आम्ही म्हणलं की नाही करायचंच लग्न आहे. करावंच लागेल? असं काय कारण आहे? आम्ही असं म्हणायचं काय कारण आहे का? हर एक बाप स्वप्न बघतो की आपल्याला सून यावं घरी, चांगली सून यावी, आपला मुलगा व्यवस्थित सेटल व्हावा, ते सुनेनी मुलांनी चांगला संसार करावा, त्यांचं पूर्ण आयुष्य पुढं, त्यांचे मुलं बाळं त्यांनी सुखी राहावं. ह्याच्यापेक्षा एक आईबापाची काय अपेक्षा असते? पर तिला अगर लग्न करायचं नव्हतं तर तिच्यावर कोणाचा फोर्स होता, काय होता, ते आता तेच लोक सांगू शकतात. एक व्यक्ती म्हणून तुम्ही सियाच्या एकूण बिहेवियरकडे आत्ता कसं बघता? आता तर मला त्याची विचारधारणा एकदम विपक्षित वाटते. आता तर म्हणजे असं वाटतंय की आयुष्यातली ही एवढी मोठी चूक घडली आहे की ती आमच्या आयुष्यात कधीच भरून नाही निघू शकणार. आम्ही दोघंही जोपर्यंत जिवंत आहेत ह्या गोष्टीचा दुःख कधीच संपणार नाही. कधीच. लोक कितीही म्हणले विसरायचं कोशिश करा, हे करा, ते करा, ते ठीक आहे. एक माणसाला जगावं लागतं म्हणून ठीक आहे. 2-5 मिनिट माणूस इकडं तिकडं बघतो, काहीतरी करायची कोशिश करतो. पण एंड ऑफ द डे त्या गोष्टी जात नसतात. कधीच जात नसतात. आणि माझं तर हेच म्हणणं आहे की अशा कुठल्याच बापाच्या नशिबाला येऊ नये सहमत. की आपल्या पोराच्या पोरीच्या आरतीला खांदा देणे, एवढ्या तरुण पोरांच्या. असं एखाद्या माणसाच्या सगळ्यातून दुर्दैवी गोष्ट आहे हे की त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग येतो आणि तो आला नाही, आणला गेला माझ्यासोबत. त्या पोरीला काय मिळालं मला हे कळालं नाही. त्याला किती सोपं होतं नाही म्हणणं. त्याचे आई वडील ऐकत नव्हते तर एकदा आम्हाला नाही म्हणणं किती सोपं होतं. असं काही लय अवघड नव्हतं. पण काय माहीत त्यांनी काय त्याला संस्कार दिले, काय शिक्षण दिले, किती आपल्या कुठली ही मुलगी आपल्या आईवडिलांना आपल्या मनातली गोष्ट सांगू नाही शकली, या कारणामुळं अजून काही आहे हे पण माहीत नाही आम्हाला. आत्तापर्यंत जे मीडियाकडनं ऐकतोय आम्ही हेच ऐकतोय की बाबा तिला लग्न करायचं नव्हतं. धक्कादायक आहे फार. पण मग तिचं 12वी नापास असणं, ते बिअरच्या बाटल्या हातात घेऊन डान्स करणं. आमची पहिलेपासनं जेव्हा आम्ही तिथं पण गेलो मुलीला बघायला त्यावेळेस पण आमचं 10 त्यांना एकच सांगणं होतं, बाबा आमच्याकडं दारू पिणं, रात्री पार्ट्यांना जाणं हे सगळं अजिबात चालत नाही. मी तुम्हाला काही अशी कल्पना आली होती की हे असं नाही. कसं असतं जेव्हा आपण एखादी मुलगी बघतो त्यावेळेस आपण त्याचे हॉबीज विचारतो. काय करते मुलगी, किती शिक्षण झालं, काय जाती, काय आजच्या लाईफस्टाईल्स आहेत, काय करते, सगळं विचारतो. तर आम्ही त्याला एज्युकेशनचं विचारलं तर त्यांनी सांगितलं की BCom सेकंड इयरला शिकते. आत्ता कळतं की ती 12वी सुद्धा पास नाही. बायोडाटामध्ये पण बीकॉम होतं. बायोडाटा बीकॉम? हां, BCom सेकंड इयर परस्युइंग लिहिलेलं आहे. बायोडाटा जे आमच्यापाशी आलं होतं ते बीकॉम आहे. त्यानंतर मग त्यांनी जर ती सांगितलं की 12वी फेल होती ना, माझा मुलगा एवढा शिकलाय, मी सरळ सांगते रिश्ता घेतलाच नसता, केतननी पण नाही घेतला असता. आम्हाला ही लपून ठेवली ही गोष्ट आमच्याकडे की ती 12वी फेल आहे. तुम्ही काय सांगू? जेव्हा ह्या गोष्टी बाबा तुमच्या अजून काय अपेक्षा आहेत मुलीकडनं या आपण विचारतो त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितलं बाकी काही नाही. पण
आमच्याकडं समजा दारू पिणं असेल, बाहेर असं रात्री डिस्कोला जाणं वगैरे असेल तरी आमच्याकडं चालणार नाही. ते म्हणले नाही नाही आमचे पोरं कोण जात नाही, आमचे पोरं पोरी काही पेत नाहीत, कोण कुठं जात नाही. आम्ही एकदम सभ्य लोक आहोत, आम्ही सुसंस्कारी आहोत, आम्ही असं जात नाही कुठं बाहेर. पण आता ज्या गोष्टी बाहेर येत आहेत ते बघून धक्का लागतोय. त्या सियाच्या भावाबद्दलच्याही बऱ्याच चर्चा मी ऐकल्या. हो, आता व्हिडिओज दिसत आहेत फक्त मीडियावरती जे आहेत ते. ते म्हणाले तसं कर मला त्यांना आणखी त्या प्रश्नाचे विचारून त्यांना त्या दुःखात नाही टाकायचं, पण ते म्हणाले ते बरोबर आहे. एक कोणाच्याही आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये. एक महिन्याभरापूर्वी जे हसतं खेळतं घर होतं, त्या घरातली आई आणि वडील तेही रडतात. मी विशालजींना फार कमी वेळेला बघितलं, फार मॅच्युरिटीने त्यांनी ह्या सगळ्या प्रसंगाला ते सामोरे गेले. पण त्यांचं दुःख काय आहे ते त्यांनाच माहिती. फक्त मला राज्य सरकारकडनं एक अपेक्षा आहे. नंबर 1, ही चार्जशीट जेव्हा येईल त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये राज्य सरकारनं फास्ट ट्रॅक म्हणणार नाही मी, पण ह्या सगळ्या प्रकरणाला तातडीनं गती दिली पाहिजे. आणि नंबर 2, श्री उज्ज्वल निकम यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे, पण त्यांच्याकडे अनेक कामाची जबाबदारी आहे. तर त्यांनासुद्धा सरकारनं विनंती करायला पाहिजे, कारण ते राज्यसभेचे सदस्य आहेत, की तुमचं इतर सगळं कामकाज सांभाळून तुम्ही या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्यानं ते बघतीलच. त्यांचा स्वभाव पाहता जितकं तुम्हाला एक्सपेडाईट करता येईल, जितकं गतीनं हे प्रकरण पुढं जाता येईल तेवढं बघायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायल कोर्टमध्ये शिक्षा आली आणि नंतर मग वरच्या कोर्टामध्ये प्रकरण दीर्घकाळ चालत राहिलं असं होतं. असं न होता ट्रायल कोर्टची शिक्षासुद्धा पुढच्या न्यायालयामध्ये, त्याच्या पुढच्या न्यायालयामध्ये किती लवकर एक्सपेडिट करून कठोरात कठोर शिक्षा देता येईल ते बघायला पाहिजे. एक हस्तखेळतं कुटुंब अशा पद्धतीनं जेव्हा काही कारण नसताना ते अडचणीत येतं आणि दुःखात येतं त्यावेळेला तुमची काही राज्य सरकारकडनं स्पेसिफिक काही मी जे म्हणालो तेच नाही, ते तुम्ही जे म्हणाले तेच, तेवढीच अपेक्षा आहे माझी, की लवकरात लवकर निर्णय लागून त्यांना कठोर ते कठोर शिक्षा भेटावी, ताकी उद्या समाजामध्ये या पूर्ण ह्या जगामध्ये दुसरा कुठला केतन अग्रवाल जाऊ नये अशा ह्याच्यामध्ये. आजच्या नवी पिढीला ह्या गोष्टींचा एक हे लागायला पाहिजे की बाबा ह्या अशा गोष्टी करण्याने फक्त त्या मुलाचंच नाही पण आपलंसुद्धा आयुष्य खराब होऊ शकतं. आज तुम्ही हे बघितलं ह्या प्रकरणात किती फॅमिली डिस्टर्ब आहे, किती म्हणजे डिस्टर्ब सोडा, आमची तर उद्ध्वस्तच झाली. म्हणजे हे करणं गरजेचं आहे का? आजच्या नवीन पिढीला हे समजायला पाहिजे की आपण ह्या गोष्टी सोप्या तरीक्याने होऊ शकतात. आता ह्या मुलीलाही समजायला पाहिजे होती गोष्टी सोप्या तरीक्याने होऊ शकत होते. मग त्यांनी एवढा कठोर निर्णय घ्यायची गरज होती का? मग ते मी फक्त प्रेक्षकावरती सोडतो की त्यांनी जे आवाहन केलेलं आहे त्या आवाहनाप्रमाणे आजची तरुण पिढी आणि त्यांचे पालक दोघंही जागृत होते. थांबतोय मी.